नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागील क्लासमध्ये आपण 1857च्या उठावाची कारणे आणि परिणाम बघितले. त्यासोबतच आपण जो ऑनलाईन क्लास घेतला होता त्यामध्ये आपण महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना करून कशा प्रकारे महाराष्ट्रामध्ये समाज प्रबोधन केलं, कशा प्रकारे स्त्री शिक्षणाची सुरुवात केली याविषयी सविस्तर माहिती बघितली. आजच्या क्लासमध्ये मित्रांनो आपण 19व्या शतकामध्ये भारतातील ज्या समाज सुधारकांनी विशेष कार्य केलं त्यामध्ये राजा राममोहन राय यांचा ब्राह्मो समाज, तसेच प्रार्थना समाज, त्यासोबतच दयानंद सरस्वती यांनी स्थापन केलेला आर्य समाज यांनी जे कार्य केलं त्याविषयी आजच्या या क्लासमध्ये आपण सविस्तर माहिती बघूया. मित्रांनो, ब्राह्मो समाजाची स्थापना आपल्याला माहितच आहे की राजा राममोहन राय यांनी केली. तर या ब्राह्मो समाजाची स्थापना कशा प्रकारे केली, ब्राह्मो समाजाने कोणती कार्य केली आणि कशा प्रकारे भारतामध्ये ब्राह्मो समाजाने प्रबोधन घडून आणलं याची सविस्तर माहिती आजच्या क्लासमध्ये बघूया आपण. त्यासोबतच महाराष्ट्रामध्ये प्रार्थना समाजानेही विशेष कार्य केलं आहे. तर त्यांनी कोणतं कार्य केलं, कशा प्रकारे सामाजिक रूढी, प्रथा, परंपरा ज्या वाईट होत्या त्यामध्ये सुधारणा करण्यासाठी लोकांना प्रभावित केले, प्रबोधन केले, त्याचीही माहिती आपण आजच्या या क्लासमध्ये बघू. तर सर्वप्रथम आपण बघू ब्राह्मो समाज. तर तुम्हाला आत्ताच मी सांगितल्याप्रमाणे 21व्या शतकामध्ये जे भारतामध्ये प्रबोधन झालं त्यामध्ये खऱ्या अर्थाने राजा राममोहन राय, दयानंद सरस्वती, एनी बेगेन, स्वामी विवेकानंद, महात्मा फुले यांचं योगदान अत्यंत महत्वपूर्ण आहे. आणि या लोकांनी सामान्य माणसाच्या जीवनामध्ये जागृती घडून आणण्यासाठी खऱ्या अर्थाने प्रयत्नाची पराकाष्ठा केली. या काळातील लोकांची धर्मावर अत्याधिक निष्ठा होती आणि म्हणूनच धर्म संकल्पनाला सामाजिक आशय देण्याचा प्रयत्न या ठिकाणी या समाज सुधारकांनी केलेला आपल्याला दिसून येतो. तर या 19व्या शतकातील भारतीय सुधारकांनी प्रामुख्याने नीतीवर भर दिला. त्यांनी सांगितलं की जुनी धर्म व समाज व्यवस्था टाकाऊ नाही, तर त्यातील काही गोष्टी टाकाऊ आहेत, कालबाह्य झालेल्या आहेत, तर त्या आपल्याला सोडाव्या लागेल. त्याकरता संपूर्ण समाज व्यवस्था किंवा जुनी धर्म व्यवस्था सोडण्याची गरज नाही, त्याला बदलवायची गरज नाही. म्हणूनच पाश्चात्य शिक्षणाचे समर्थन केले. तर एक प्रकारे 19 शतकामध्ये भारतामध्ये विचार मंथन सुरू होते आणि या विचार मंथनातूनच ब्राह्मो समाजाची निर्मिती झाली. तर बंगाल प्रांतामध्ये राजा राममोहन राय यांनी 20 ऑगस्ट 1828 रोजी ब्राह्मो समाजाची स्थापना केली.
तर या ब्राह्मो समाजाचा विस्तार देवेंद्रनाथ टागोर, केशवचंद्र सेन यासारख्या इतर समाजसुधारकांनी केला. तर आपण काय बघतो, काळाच्या ओघामध्ये ब्राह्मो समाजामध्ये अनेक परिवर्तन घडून आले. खऱ्या अर्थाने धर्म सुधारणेच्या उद्दिष्टाने ब्राह्मण समाजाची आपण स्थापना झालेली होती आणि त्याच उद्देशाने या ब्राह्मण समाजाने, या येथील समाज सुधारकांनी हातभार लावलेला आपल्याला दिसले. तर ब्राह्मण समाजामध्ये काय सांगितलं, तर ब्राह्मण समाजाने सांगितलंय की ईश्वर एकच आहे, परमेश्वर एकच आहे आणि तो म्हणजे कोण, ब्रह्म. त्या ब्रह्माच्या म्हणजेच ब्राह्मो धर्माच्या उपासनेसाठी स्थापन झालेली संस्था म्हणजे ब्राह्मो समाज. तर आता आपण थोडक्यामध्ये राजा राममोहन राय यांच्याबद्दल माहिती बघूया. तर राजा राममोहन राय यांचा जन्म 22 मे 1772 ला बंगालच्या हुगळी जिल्ह्यातील राधानगर येथे एका पुरातनमतवादी सनातन ब्राह्मण कुटुंबात जन्म झाला. वयाच्या 15व्या वर्षीच राजा राममोहन राय यांनी मूर्तीपूजेचे खंडन केले. त्यांनी तेव्हा सांगितलं की मूर्तीपूजेला काहीही महत्व नाही, मूर्तीपूजा करून काहीही साध्य होत नाही. आणि त्यांनी असं बोलल्यामुळेच त्यांना घराबाहेर काढून टाकण्यात आलं. त्यानंतर 1805 मध्ये राजा राममोहन राय यांनी ईस्ट इंडिया कंपनीमध्ये नोकरी पत्करली आणि तिथे काम करत असतानाच त्यांचा अनेक इंग्रज अधिकाऱ्यांशी संपर्क आला. 1814 मध्ये त्यांनी समाज प्रबोधनाकरिता आत्मीय सभेची स्थापना केली आणि पुढे याच आत्मीय सभेचे रूपांतर 20 ऑगस्ट 1828 ला ब्राह्मो समाजामध्ये झाले. म्हणजेच 20 ऑगस्ट 1828 ला त्यांनी ब्राह्मो समाजाची स्थापना केली. तर बंगालमधील ब्राह्मो समाजाचे आंदोलन हे व्यापक धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक परिवर्तनाचे एक प्रेरणास्थान बनले. कारण राजा राममोहन रायांनी जे कार्य केलं ते खरोखरच या सर्व क्षेत्रामध्ये त्यांनी काम केलं आणि त्यामुळेच राजा राममोहन राय आणि त्यांचा ब्राह्मो समाज हा त्या काळातील परिवर्तनासाठी एक प्रेरणास्थानच होते, यात काही शंका. आणि म्हणूनच राजा राममोहन राय यांना आधुनिक भारताचे जनक असे सुद्धा म्हणतात. तर राजा राममोहन राय यांच्याविषयी जर आपण थोडस चिंतन केलं, त्यांच्याविषयी थोडस अभ्यास केला, तर आपल्या असं लक्षात येते की त्यांच्याजवळ सत्य शोधनाची तळमळ होती, सर्व धर्म तत्वांचा समन्वय साधणारी क्रांतिकारी दृष्टी होती आणि ते विश्लेषक होते, चिकित्सक होते आणि त्यांच्याजवळ असामान्य अशी बुद्धिमत्ता होती. म्हणूनच ते कोणत्याही धार्मिक अंधश्रद्धेमध्ये गुरफटून पडले नाही, तर त्यातून कसा मार्ग काढायचा यासाठी ते लोकांना काय म्हणतात त्याला प्रबोधित करू लागले. आणि त्यांचं एक
मूळ उद्दिष्टच होतं की ब्राह्मण समाज हा सार्वत्रिक स्वरूपाचा झाला पाहिजे. मैत्री, समता, बंधुत्व निर्माण करण्याच्या कर्तव्यावर प्रचलित धर्म आणि धर्मगुरू या काळामध्ये आपण बघतो की पारखे झाले. म्हणजे एकंदरीत आपण या काळातील व्यवस्था बघितली तर येथे मैत्री, समता, बंधुत्व हे निर्माण करण्याचं जे आपलं कर्तव्य आहे हेच येथील धर्मप्रमुख विसरले होते. आणि म्हणून खऱ्या धर्मनिष्ठेतून संपूर्ण मानव समाजाचे एक विश्व कुटुंब निर्माण व्हावे असे राजा राममोहन रायचे स्वप्न होते. आणि ते स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्याकरिता त्यांनी प्रयत्न केले आणि त्यांच्या प्रयत्नाला साथ दिली देवेंद्रनाथ टागोर, केशवचंद्र सेन, शिवनाथ शास्त्री यासारख्या अनेक लोकांनी प्रयत्न केले आणि ते स्वप्न साकार झाले. तर एकंदरीत आपण जर ब्राह्मण समाजाचं स्वरूप बघितलं तर त्यामध्ये आपल्याला काय दिसून येते तर ब्राह्मण समाजाला कोणत्याही स्वरूपातली मूर्तीपूजा मान्य नव्हती. दगड पूजून, मूर्त्या पूजून काहीही साध्य होणार नाही. हा, माणसाची पूजा करा, जिवंत माणसाची, त्याची सेवा करा, त्यांच्या समस्या अडचणी दूर करा, गोरगरिबांना, लोकांना जे अनपढ त्यांना मदत करा, ही भावना ब्राह्मण समाजाची होती. ही भावना राजा राममोहन रायची. आणि म्हणूनच राजा राममोहन राय एक स्पष्ट वक्ते होते आणि त्यांनी सांगितलं की वृत्तपत्रांना स्वातंत्र्य असायला पाहिजे. कारण कोणत्याही देशातील किंवा राज्यातील वृत्तपत्र हा तेथील आरसा असतो आणि म्हणून तेथील सत्य घटना जनतेपर्यंत, प्रजेपर्यंत, लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत आणि त्याकरिता वृत्तपत्रांना स्वातंत्र्य असायला हवं. आणि म्हणूनच त्यांनी स्वतः बंगालीमध्ये एक वृत्तपत्र काढलं, त्याचं नाव होतं संवाद कौमुदी. तुम्ही नाव आवडे लक्षात ठेवावं, संवाद कौमुदी. ते संपादक होते. शिवाय त्यांनी बंगाल हेराल्ड नावाचं वृत्तपत्रही सुरू केलं. त्यांच्याच प्रयत्नामुळे 1835 मध्ये वृत्तपत्रांना स्वातंत्र्य मिळालं. तर अशा या समाज प्रबोधक, समाजसेवक राजा राममोहन राय यांचा 27 सप्टेंबर 1833 रोजी इंग्लंड मधील ब्रिस्टल येथे मृत्यू झाला. शिक्षण संस्था, नियतकालिके, संघटन निर्माण करून संस्थात्मक सहजीवनाचा पाया रचून भारतीय समाजाच्या पारंपरिक जीवन रीतीला आधुनिक वयन प्राप्त करून देण्याचं जे कार्य राजा राममोहन रायने केलं ते कदाचित इतर समाजसुधारकांनी तितक्या प्रकर्षाने केलेलं दिसून येत नाही. परिवर्तनाच्या काळात समाजाला आधुनिक बनवण्याचं, जागृत करण्याचं खरं कार्य राजा राममोहन राय यांनी. भारतातील ख्रिश्चन धर्माच्या प्रसाराला आया घालण्याचे अत्यंत मोलाचे कार्य ब्राह्मण समाजाने. तर अशा प्रकारे आपल्याला
ब्राह्मण समाजाचं कार्य, त्यासोबतच राजा राममोहन राय यांचं कार्य दिसून येतं. मित्रांनो, यानंतर आपण बघूया प्रार्थना समाज. महाराष्ट्रामध्ये प्रार्थना समाजानेही अत्यंत महत्वपूर्ण योगदान दिलेलं आहे. तर केशवचंद्र सेन यांच्यापासून प्रेरणा घेऊन ब्राह्मो समाजाच्या धर्तीवरच महाराष्ट्रामध्ये डॉक्टर आत्माराम पांडुरंग तरखटकर हे नाव तुम्ही लक्षात ठेवायला हवं. डॉक्टर आत्माराम पांडुरंग तरखटकर यांनी 31 मार्च 1867 रोजी मुंबई येथे प्रार्थना समाजाची स्थापना केली. त्यांना न्यायमूर्ती महादेव गोविंद रांडे, डॉक्टर रामकृष्ण गोपाळ भांडारकर यांचे सहकार्य लाभले आणि 19व्या शतकामध्ये महाराष्ट्रात सामाजिक प्रबोधनाचे महत्वपूर्ण कार्य आपल्याला प्रार्थना समाजाने केलेले दिसून येते. ज्याप्रमाणे आपण बघितलं की ब्राह्मण समाजाने मूर्तीपूजा मान्य केली नाही, त्याचप्रमाणे प्रार्थना समाजाने सुद्धा मूर्तीपूजा, अवतार कल्पना, कर्मकांड, बहुदेवतावाद आदी गोष्टीत राज्य ठरवले. या गोष्टीने अमान्य केल्या. मूर्तीपूजा करून काही साध्य होणार नाही. ईश्वर अवतार घेतो या भाकरकथेमध्ये काही पडलं नाही. कर्मकांड, 32 कोटी देवता काही शक्य नाही, त्या कोणी धावून येत नाही. इतका मोठा कोरोना आला, कोरोनामध्ये कोणताही देव धावून आला नाही. उलट देवालयालाच कुलूप लावावं लागले, ते बंद करून ठेवावं लागले. पण धावून कोण आले? डॉक्टर. म्हणून आपल्या देशामध्ये मंदिरापेक्षा दवाखान्याची जास्त आवश्यकता आहे. परंतु याकडे आपण धर्माने पछाडलेले लोक दुर्लक्ष करतो आणि देवदेव करीत बसतो. तर या गोष्टी प्रार्थना समाजाने त्याज्य ठरवल्या. त्यांनी सांगितलं की शुद्ध मनाने निर्गुण निराकार परमेश्वराची प्रेमळ भक्तिभावाने केलेली प्रार्थना किंवा उपासना हीच खरी ईश्वर भक्ती, हे प्रार्थना समाजाने स्पष्ट सांगितले. प्रार्थना समाजाचे स्वरूप केवळ आध्यात्मिक किंवा धार्मिक नव्हते, तर समाज सेवेचे आणि जो समाज उपेक्षित होता त्या उपेक्षित समाजाचे उद्धार करणे हे व्रत खऱ्या अर्थाने आपल्याला प्रार्थना समाजाने अंगीकारलेले दिसले. तर आता आपण बघू की प्रार्थना समाजाने प्रामुख्याने कोणकोणते कार्य केले. तर विधवा विवाहांना प्रोत्साहन देणे, कारण त्या काळामध्ये विधवा स्त्रियांची फार गंभीर स्थिती होती. तुमच्यापैकी कोणी जर जुना एक राज कपूरचा फार चांगला पिक्चर आला होता, तर नाव होतं प्रेम रोग, तुम्ही बघितला असेल. ऋषी कपूर, पद्मिनी कोल्हापुरी त्यांचा जो पिक्चर आहे त्यात राज कपूर डायरेक्ट केलेला. त्या पिक्चर मध्ये खऱ्या अर्थाने एक लाडा लोभामध्ये वाढलेली मुलगी, तिचा लग्न झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी पतीचा मृत्यू झाल्यानंतर तिची काय अवस्था होते, तेच आई वडील तिला आता एका अंधाऱ्या कोठडीमध्ये एका रूम मध्ये बसून ठेवतात, तिला पांढरे वस्त्र लावतात. इतकंच नव्हे तर तिचं
केशवोपन सुद्धा करण्याचा प्रयत्न केला जातो. सांगण्याचा तात्पर्य काय, तर या काळामध्ये विधवा स्त्रियांची परिस्थिती अत्यंत वाईट होती. तर या विधवांना पुन्हा विवाह करण्यासाठी प्रोत्साहित करण्याचं फार मोठं कार्य प्रार्थना समाजाने केलं. त्यासोबतच आंतरजातीय विवाहांना सुद्धा त्यांनी प्रोत्साहन दिले. हे अत्यंत महत्वपूर्ण. त्या काळामध्ये आंतरजातीय विवाहाची गोष्ट करणे सुद्धा धडकी भरलेलं होतं. तर हे सांगण्याची हिंमत, यासाठी लोकांना प्रबोधन करण्याची ताकद ही आपल्याला प्रार्थना समाजाने दाखवल्याने दिसली. त्यासोबतच संकटग्रस्त विधवांना मदत करणे आता आपण बघितलं. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे स्त्री शिक्षणाचा पुरस्कार करणे. प्रत्येक घरची मुलगी स्त्री शिकली पाहिजे, कारण स्त्री शिकली तर कुटुंब शिकते. ही भावना महात्मा फुले प्रमाणेच प्रार्थना समाजाची होती. त्यासोबतच कामगार वर्गामध्ये शिक्षणाचा प्रसार करणे. कामगार वर्गाची सुद्धा या काळामध्ये परिस्थिती फार भीक असते. फक्त काम करणे आणि राहणे कशी राहील. आपल्या मुलांना शिक्षण वगैरे देत नव्हते, तर त्यांना त्यांच्या शिक्षणाची व्यवस्था करणे, त्यांना प्रोत्साहित करणे की आपल्या मुलाला तुम्ही शाळेत टाका. त्यासोबतच या काळामध्ये मोठ्या प्रमाणात स्पृश्य अस्पृश्यता असा भेदभाव केला जात होता. जातीमध्ये भेद केला जात होता. तर जाती भेदाचं निर्मूलन करणे, जातीभेद नष्ट करणे, यासाठी सुद्धा आपल्याला प्रार्थना समाजाने कार्य केलेले दिसून येते. फक्त बोलून प्रार्थना समाज थांबला नाही, तर त्यांनी कृतीयुक्त कार्य सुद्धा केले. शिक्षणास उत्तेजन देण्यासाठी त्यांनी डेंकन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. याकरता न्यायमूर्ती रांडे यांनी पुढाकार घेतला. यासोबतच त्यांचं कृतीयुक्त कार्य म्हणजे पंढरपूरला अनाथ आश्रम व मानसिक रोगांचा दवाखानाही काढला. तर महाराष्ट्रातील परंपरावादी सनातनी समाजाशी फारसे फटकून न वागता, म्हणजे खूप टोकाची भूमिका न घेता, तर जमती तेवढ्या सुधारणा करण्याचा प्रयत्न प्रार्थना समाजाने केला. जे भूमिका आपण बघतो की राजा राममोहन राय यांनी घेतली, जी भूमिका महात्मा फुले यांनी घेतली, ती भूमिका इथे प्रार्थना समाजाने घेतली दिसून येत नाही. त्यांनी एक समन्वय साधण्याचा प्रयत्न केला. म्हणजे आपल्या माणसापासून दूर जात नाही, त्यांना दूर लोटात नाही, तर त्यांना समजावून सांगत जमेल तितकं, पहा बघा असं असं चांगलं आहे, असं करायला पाहिजे. जर कोणी ऐकत नसेल तर जबरदस्ती करायची नाही, परंतु प्रयत्न केले आपल्या माणसासोबत जमून घ्यायचा, समजावून सांगण्याचा. आणि या पद्धतीने, या धोरणाद्वारे प्रार्थना समाजाने कार्य केलेलं आपल्याला दिसून येते. आपल्या जे कार्य आहे प्रबोधन करण्यासाठी त्यांनी सुबोध पत्रिका नावाचं वर्तमानपत्र सुद्धा सुरू केलं आणि ते त्या वृत्तपत्राच्या द्वारे त्यांनी प्रबोधन करण्याचं काम केलं. तर अशा प्रकारे मित्रांनो, प्रार्थना समाजाने केलेलं कार्य आपल्याला दिसून येते. एकंदरीत आजच्या क्लासमध्ये आपण ब्राह्मो समाज आणि प्रार्थना समाज या दोन्ही समाजाने जे कार्य केलं ते खरोखरच अत्यंत महत्वपूर्ण कार्य होतं. 21व्या शतकामध्ये सामाजिक प्रबोधन करण्याचं महत्वपूर्ण कार्य या दोन्ही समाजाने केलेलं आपल्याला दिसून येते. तर आजच्या या ब्राह्मण समाज आणि प्रार्थना समाज यावर जर तुम्हाला काही प्रश्न असेल तर तुम्ही आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर टाकू शकता. तर आजच्या करता इथेच थांबतो. धन्यवाद.